आजच्या आपल्या व्हिडिओमधून आपण व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट्स आणि डेटा टाइप्स हे समजून घेणार आहोत. त्याच्यावर आधारित काही प्रोग्राम्स करून पाहणार आहोत. डेटा टाइप्स म्हणजे काय, कॉन्स्टंट, व्हेरिएबल्स म्हणजे काय. व्हेरिएबल्स म्हणजे काय तर युजरने दिलेला डेटा आपण ज्या मेमरी लोकेशन्सला स्टोअर करतो ते मेमरी लोकेशन्सला विशिष्ट नाव दिलं जातं. ते लोकेशन्स विशिष्ट नावाने ओळखले जातात, त्याला व्हेरिएबल्स असं म्हटलं जातं. म्हणजे व्हेरिएबल्स काय करतो तर युजरने दिलेला डेटा स्टोअर करून ठेवतो. हे वेगवेगळे कीवर्ड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, बाय व्हॅल, CDVL वगैरे वगैरे, हे सगळे VB कीवर्ड्स आहेत. हे आपण व्हेरिएबलला नाव म्हणून वापरू शकत नाही. व्हेरिएबलला तुम्ही कोणतेही नावं द्या, परंतु हे नावं व्हेरिएबलला तुम्ही देऊ शकत नाही. व्हेरिएबल नेमिंग कन्व्हेन्शन जे आहे, आपण हे थेरीमध्ये बघितलं आहे, त्या व्हेरिएबल नेमिंग कन्व्हेन्शननुसार व्हेरिएबलचं नाव हे कधी नंबरने सुरू होणार नाही. तुम्ही नंतर नंबर वापरू शकता, पण सुरुवात ही अल्फाबेटनीच झाली पाहिजे. त्याचबरोबर व्हेरिएबल्समध्ये कीवर्ड्स जे आहेत, रिझर्व कीवर्ड्स, हे वापरले जाऊ शकत नाहीत. त्याबरोबर व्हेरिएबलमध्ये तुम्ही स्पेस देऊ शकत नाही. या प्रकारचे काही व्हेरिएबल नेमिंग कन्व्हेन्शन्स आपल्याला व्हेरिएबलचं नाव देताना लक्षात घ्यावे लागतात. कॉन्स्टंट्स म्हणजे काय तर कॉन्स्टंट्स म्हणजे फिक्स व्हॅल्यू. उदाहरणार्थ कोणतेही न्यूमेरिकल व्हॅल्यू किंवा कोणतेही स्ट्रिंग व्हॅल्यू हे फिक्स आहे. आपण ती कम्प्युटरमध्ये मेमरी लोकेशनला स्टोअर करणार आहोत, तर जो डेटा व्हेरिएबल्समध्ये स्टोअर होईल तो कॉन्स्टंट. काही ग्लोबल कॉन्स्टंट देखील आपल्याला माहिती आहे, जसं की पायची व्हॅल्यू ही नेहमी फिक्स असते 3.14. तर हे जे आहेत हे कॉन्स्टंट्स. आणि व्हेरिएबलला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर करताना त्याला विशिष्ट नाव दिलं जातं. त्याचबरोबर डेटा टाईप त्याला असाइन केला जातो. डेटा टाईप म्हणजे काय तर ज्या वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपण VBAमध्ये प्रोसेस करू शकतो, स्टोअर करू शकतो, VBAमध्ये जो वापरला जातो तो डेटा वेगवेगळ्या टाईपमध्ये डिस्क्राईब केला जातो. न्यूमेरिकल डेटा, नॉन न्यूमेरिकल डेटा. नॉन न्यूमेरिकल डेटामध्ये पुन्हा स्ट्रिंग डेटा, स्ट्रिंग म्हणजे ज्याच्यामध्ये अल्फाबेट्स आहेत. त्यानंतर नॉन न्यूमेरिकल डेटामध्ये इतर डेटा अँड टाईप डेटा असेल. हे डेटाचे वेगवेगळे टाईप्स देखील आपण पाहणार आहोत. VBAमध्ये आपण जे वेगवेगळे व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो, त्यासाठी जो वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपण वापरू शकतो, त्यातला एक प्रकार म्हणजे न्यूमेरिकल व्हेरिएबल्स. न्यूमेरिकल व्हेरिएबल्समध्ये या वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल्स वापरता येतील, बाईट, इंटिजर, आणि त्यांची साईज किंवा त्यांच्यामध्ये कोणते नंबर्स, किती साईजचे नंबर्स आपण स्टोअर करू शकतो हे इथे दिलेले आहे. हे नॉन न्यूमेरिकल व्हेरिएबल्स आपण VBAमध्ये कोणकोणते यूज करू शकतो ते या टेबलमध्ये दिलेलं आहे बघा. स्ट्रिंग व्हेरिएबल्स, स्ट्रिंग विथ फिक्स्ड लेंथ, स्ट्रिंग विथ व्हेरिएबल लेंथ. म्हणजे फिक्स्ड लेंथमध्ये 1 to 65,400 कॅरेक्टर्स येतील, आणि व्हेरिएबल लेंथमध्ये 0 to 2 बिलियन कॅरेक्टर्स, म्हणजे खूप सारे कॅरेक्टर्स व्हेरिएबल लेंथमध्ये. तर स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर करताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर डेट व्हेरिएबल आहे, डेट अँड टाईम, डेट व्हेरिएबल, बुलियन, ऑब्जेक्ट, हे वेगवेगळ्या प्रकारचे नॉन न्यूमेरिकल व्हेरिएबल्स आपण VBAमध्ये यूज करू शकतो. तर हे आहेत डेटा टाईप्स. विविध प्रकारचे डेटा टाईप्सवर आधारित आणि व्हेरिएबल्सची ओळख करून घेणारे असे काही एक्झाम्पल्स, प्रोग्राम्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर प्रत्यक्षात बघूया. आता आपण न्यूमेरिकल व्हेरिएबल यूज करण्यासाठी आज इमिजिएट विंडोचा वापर करूया आउटपुट बघण्यासाठी. तर आपण इथे इमिजिएट विंडो ॲक्टिवेट करून घेतली. आता शीट 1मध्ये एक आपण कोडिंग करूया ज्याचं आउटपुट आपल्याला इमिजिएट विंडोमध्ये बघायचं, म्हणून आपण इमिजिएट विंडो ॲक्टिवेट करून घेतली. व्ह्यूमधून व्ह्यू, इमिजिएट विंडो, याप्रमाणे इमिजिएट विंडो इथे आणायची. तर कोडिंगमध्ये आपण सर्वप्रथम बघूया, एक कोड तयार करू.
व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी आपण डिम हा कीवर्ड वापरतो. डिम हे डायमेन्शनचं शॉर्ट फॉर्म आहे, ॲक्रोनिम. तर आपण एक इंटिजर व्हेरिएबल्स डिक्लेअर करूया, 2 x y ॲज इंटिजर. 2 व्हेरिएबल्स ॲज इंटिजर आपण डिक्लेअर केलेले आहेत. न्यूमेरिकल व्हेरिएबल म्हणून यांचं डिक्लेरेशन केलेलं आहे. आता त्यांच्यामध्ये 2 व्हॅल्यू आपण असाइन करूया. x इक्वल टू 25, y इक्वल टू सपोज 15. आता 2 व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केले आणि त्या दोन्ही व्हेरिएबल्सला व्हॅल्यूज असाइन केलेल्या आहेत. आता आपण इथे x आणि y मध्ये काही व्हॅल्यूज स्टोअर केल्यात. आता इथे आपण एक स्टेटमेंट देऊ जे आपण यापूर्वी बघितलं, ते debug डॉट प्रिंट. काय प्रिंट करायचं आहे तर आपण x ला काय स्टोअर केलेलं आहे ती व्हॅल्यू प्रिंट करून बघू. x मध्ये आपण एक व्हॅल्यू स्टोअर केली तर ती व्हॅल्यू x मध्ये स्टोअर झाली का व्यवस्थित आणि डिस्प्ले होते का हे बघण्यासाठी आपण debug डॉट प्रिंट x इक्वल टू x हा व्हेरिएबल इथे मेसेज तुम्ही काही टाईप करू शकता, x इक्वल टू किंवा शो, कोणताही तुम्ही मेसेज टाईप करू शकता. शो व्हॅल्यू ऑफ x याप्रमाणे. आता रन करून बघूया x ची व्हॅल्यू बरोबर स्टोअर झाली का इथे, x इक्वल टू 25, आणि ती इथे डिस्प्ले होते का हे आपल्याला बघायचं आहे. तर रन करून बघा. शो व्हॅल्यू ऑफ x 25 हा मेसेज डिस्प्ले झाला आणि त्यानंतर x च्या ठिकाणी 25 डिस्प्ले झाला. म्हणजे x मध्ये 25 ही व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे. म्हणजे आपलं जे व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे हे बरोबर आहे आणि त्या व्हेरिएबलला जी आपण व्हॅल्यू असाइन केलेली आहे इथपर्यंत आपण बरोबर आहे. तर याप्रमाणे आपण पूर्ण प्रोग्राम लिहून घेतला. debug डॉट प्रिंट व्हॅल्यू ऑफ x इज x, debug डॉट प्रिंट व्हॅल्यू ऑफ y इज y हा व्हेरिएबल इथे कॉल केला आहे, त्याची व्हॅल्यू इथे स्टोअर होईल. आणि पुढे काही ऑपरेशन्स आपण करून बघितले. debug डॉट प्रिंट सम ऑफ x अँड y इज x प्लस y, याप्रमाणे काही ऑपरेशन्स आपण करून बघितले तिथे. तर बघूया आपण केलेला प्रोग्राम परफेक्ट रन होतोय का. हे आपला प्रोग्राम रन झालेला दिसतो. व्हॅल्यू ऑफ x इज 25, व्हॅल्यू ऑफ y इज 15, सम दोघांची 40, डिफरन्स दोघांचा 10, प्रॉडक्ट 375, डिव्हिजन आलेले 1.66. त्यामुळे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याच्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये व्हॅल्यू असाइन करू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या व्हॅल्यू आपण प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. याच्यानंतर आपण व्हेरिएबलचा डेटा टाईप बद्दल एक प्रोग्राम बघूया. वेगवेगळ्या प्रकारचा डेटा टाईप डिक्लेअर केल्यानंतर व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू असाइन होताना त्यामध्ये नेमका काय फरक असतो वेगवेगळ्या प्रकारचा डेटा टाईप डिक्लेअर केल्यानंतर. सपोज एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला सिंगल आणि दुसरा डबल, तर त्यामध्ये नेमका काय फरक आहे हे आता आपण या प्रोग्राममधून समजून घेऊ. त्यासाठी आपण शीट 2 वर एक प्रोग्राम करूया. इमिजिएट विंडो ब्लँक करायची. शीट 2 मध्ये आपण एक प्रोग्राम करूया. सब टेस्ट 2 यामध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर करू आपण, डिम ए ॲज सिंगल. त्यानंतर डिम सी ॲज बी ॲज डबल, डिम बी ॲज
डबल. आता हा दुसरा व्हेरिएबल आपण एक व्हेरिएबल सिंगल आणि दुसरा डबल असं आपण डिक्लेअर केलेला आहे. आता दोन्ही व्हेरिएबल्सला आपण एक व्हॅल्यू असाइन करूया. ए इक्वल टू 22/7. 22/7 ही कशाची व्हॅल्यू आहे तर पायची व्हॅल्यू जी गणितामध्ये वापरली जाते ती व्हॅल्यू. बी इक्वल टू 22/7. दोन्हीला आपण एकच व्हॅल्यू असाइन केलेली आहे. आता दोन्हीमध्ये ती व्हॅल्यू असाइन होताना नेमका काय बदल होतो, काय फरक पडतो हे आपल्याला बघायचं आहे. इथे आपण ए आणि बी या दोन्हीच्या व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी कोडिंग दिलेलं आहे. तर यामध्ये ए ची व्हॅल्यू कशी डिस्प्ले होते आणि बी ची व्हॅल्यू कशी डिस्प्ले होते. ए चा आपण डेटा टाईप दिलेला आहे सिंगल आणि बी चा डेटा टाईप दिला आहे डबल. प्रोग्राम आपण रन करून बघूया. व्हॅल्यू ऑफ सिंगल टाईप व्हेरिएबल ए इज, आता इथे बघा ए ची व्हॅल्यू काय आलेली आहे 3.142857. वाय ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.14 आपण नेहमी असाइन करतो, गृहीत धरतो. तर 3.14च्या पुढे देखील अनेक डिजिट्स असतात डेसिमल पॉईंट नंतर, जे आपण कन्सिडर करत नाही. आपण 3.14 एवढीच व्हॅल्यू घेतो. प्रत्यक्षात तिथे पुढे अजूनही ते कॅल्क्युलेशन बरंचसं पुढे चालतं. तर सिंगल टाईपमध्ये एवढाच फक्त इथपर्यंत डिजिट गृहीत धरले जातात, म्हणजे एवढाच संख्या गृहीत धरली जाते. डबलमध्ये मात्र एवढी संख्या गृहीत धरली जाते. आता यामध्ये सिंगलमध्ये 4 बाईट आणि डबलमध्ये 8 बाईट अशी संख्या गृहीत धरली जाते. तर आपण सिंगल आणि डबल डेटा टाईप कसा आहे किंवा त्याबद्दल बघितलं. तसं आता आपण बाईट या डेटा टाईपबद्दल एक छोटासा प्रोग्राम बघूया. सब टेस्ट 3 या ठिकाणी एक डेटा डिक्लेअर, एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया. एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया x ॲज बाईट. आता याचा डेटा टाईप आपण बाईट असा घेऊ. आता x इक्वल टू आपण एक व्हॅल्यू असाइन करू 145 आणि ही व्हॅल्यू डिस्प्ले करायची. फक्त डिबग डॉट प्रिंट काय प्रिंट करायचं, व्हॅल्यू ऑफ x, व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू x ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची x. ओके, एवढं फक्त आपण प्रोग्राम करूया. आता यामध्ये आपण बघूया की बाईट हा जो डेटा टाईप आहे हा कितीपर्यंतची म्हणजे कोणती व्हॅल्यू कुठपासून कुठपर्यंतची व्हॅल्यू होल्ड करू शकतो, स्टोअर करू शकतो, हे आपण बघूया. हा प्रोग्राम आता आहे असा रन करून बघू. रनसाठी रन बटनवर क्लिक करा. व्हॅल्यू ऑफ x इज 145. ओके, या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 0 देऊन बघूया. व्हॅल्यू ऑफ x इज 0. आता हा मेसेज डिस्प्ले झाला, व्हॅल्यू ऑफ x इज 0. ओके, इथपर्यंतही ठीक आहे. आता आपण x ची व्हॅल्यू, बाईट हा जो डेटा टाईप आहे हा मॅक्झिमम 0 to 255 अशी व्हॅल्यू फक्त होल्ड करू शकतो. म्हणजे 0 पासून ते 255 पर्यंत, म्हणजे 256 व्हॅल्यूज तो फक्त होल्ड करू शकतो. तर आपण
बघूया 255 घेतो का, होल्ड करू शकतो का. तर ठीक आहे, होल्ड करू शकतो. व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 255 ऐवजी आपण 256 अशी व्हॅल्यू दिल्यानंतर तो आपल्याला काय मेसेज देतो बघूया. रन टाइम एरर 6 ओव्हरफ्लो मेसेज आपल्याला तो देतो. जो डेटा टाईप आपण डिक्लेअर केलेला आहे त्या डेटा टाईपच्या क्षमतेपेक्षा जास्त व्हॅल्यू आपण या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून तो ओव्हरफ्लो असा मेसेज देतो. म्हणजे 255 पेक्षा मोठी व्हॅल्यू हा व्हेरिएबल स्टोअर करू शकत नाही बाईट. इथे तुम्ही इंटिजर घेतला किंवा सिंगल हा डेटा टाईप घेतला तर तो स्टोअर करू शकेल सिंगल. आता 256 ही व्हॅल्यू तो स्टोअर करू शकतो का, तर करू शकतो. 256 किंवा त्याच्यापेक्षाही मोठी व्हॅल्यू तो स्टोअर करू शकतो. ओके, हे आपल्याला इथे दिसत आहे. जर बाईट हा डेटा टाईप घेतला बाईट तर तो 255 पेक्षा मोठी व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. किंवा मायनस व्हॅल्यू देखील तो स्टोअर करू शकत नाही. म्हणजे 0 पेक्षा छोटी व्हॅल्यू आणि 255 पेक्षा मोठी व्हॅल्यू हा डेटा टाईप स्टोअर करू शकत नाही, स्वीकारू शकत नाही. आता आपण बुलियन टाईप डेटा टेस्ट करण्यासाठी एक एक्झाम्पल बघूया. सब टेस्ट 4 यामध्ये एक डेटा टाईप एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर करूया, डिम x ॲज बुलियन. आता यामध्ये x हा बुलियन डिक्लेअर केला, त्याला बाय डिफॉल्ट फॉल्स ही व्हॅल्यू स्टोअर होते. बघूया डिबग डॉट प्रिंट अँड एक्सची काय व्हॅल्यू असेल ती प्रिंट झाली पाहिजे. आता आपण बघूया जेवढा कोड केला आपण तो रन करून त्याची व्हॅल्यू काय डिस्प्ले होते. ती व्हॅल्यू ऑफ एक्स इज फॉल्स. म्हणजे बुलियन डेटा टाईप आपण डिक्लेअर केला तर त्यामध्ये ट्रू किंवा फॉल्स या प्रकारचा डेटा स्टोअर होतो फक्त. आता बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये फॉल्स ही व्हॅल्यू स्टोअर होते. आपण जर आता त्यामध्ये एक विशिष्ट व्हॅल्यू स्टोअर केली, एक्स इक्वल टू 1. आता 0 जर आपण असाइन केला तर फॉल्स आणि 1 असाइन केला तर ट्रू. अशा पद्धतीची ती व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. आता हे जे कोडिंग आहे हे आपण इथे डिक्लेरेशन नंतर दिलं तर काय आउटपुट येतं बघूया. आता बघा व्हॅल्यू ऑफ एक्स इज ट्रू. आता ट्रू आलेली आहे का, तर आपण एक्सला 1 असाइन केला. प्रोग्रामिंगमध्ये ट्रूसाठी 1 आणि फॉल्ससाठी 0 व्हॅल्यू गृहीत धरली जाते. बुलियन टाईप जो डेटा आपण जो व्हेरिएबल डिक्लेअर केलेला असेल ॲज अ बुलियन तर त्यामध्ये फक्त ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू असाइन होते किंवा 0 किंवा 1 ही व्हॅल्यू असाइन होते. 0 म्हणजे फॉल्स आणि 1 म्हणजे ट्रू. आता त्याला आपण 0 असाइन करून बघूया. 0 ही व्हॅल्यू असाइन केल्यानंतर एक्सला रन केल्यावर आपण टेस्ट 4 रन करूया. व्हॅल्यू ऑफ एक्स इज फॉल्स. ओके, 1 दिल्यानंतर व्हॅल्यू ऑफ एक्स इज ट्रू.
आता प्रत्यक्ष आपण ट्रू किंवा फॉल्स तो घेतो का हे बघूया. व्हॅल्यू ऑफ एक्स इज ट्रू. जर आपण इथे फॉल्स दिला तर व्हॅल्यू ऑफ एक्स इज फॉल्स. या पद्धतीने बुलियन या डेटा टाईपचा वापर केला जातो. आता पुढचं एक्झाम्पल आपलं जे आहे त्यामध्ये ऑप्शन एक्सप्लिसिट समजून घेऊया. तर याच्यावर आधारित एक प्रोग्राम होता, आपण बघूया. सब यामध्ये आपण दोन व्हेरिएबल्स ला व्हॅल्यू असाइन केलेले आहेत, परंतु डिक्लेअर मात्र एकच व्हेरिएबल केलेला आहे, डिम एक्स ॲज बाईट. एक्स ॲज बाईट वाय इक्वल टू 2 घेतलेला आहे, परंतु वायचं डिक्लेरेशन आपण इथं केलेलं नाही. इथं फक्त एक्स डिक्लेअर केलेला आहे. डिम एक्स इक्वल टू बाईट व्हॅल्यू दोन व्हेरिएबल्सला असाइन केलेले आहेत. डिबग डॉट प्रिंट एक्स आणि डिबग डॉट प्रिंट वाय आपण दोन्ही व्हेरिएबल्स च्या व्हॅल्यू डिस्प्ले देखील केलेले आहेत. व्ही बी या पद्धतीने एक्सेप्ट करते. आता बघूया एक्सेप्ट होतात का. आता दोन्ही व्हॅल्यूज इथे डिस्प्ले झाल्यात बघा, म्हणजे दोन्ही व्हेरिएबल्स एक्सेप्ट झालेत. जो डिक्लेअर नाही केलेला तो देखील व्हेरिएबल व्ही बीनी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीचं गोष्ट घडू नये आणि डिक्लेरेशन, व्हेरिएबल डिक्लेरेशन हे कंपल्सरी व्हावं यासाठी ऑप्शन एक्सप्लिसिट चा वापर आपल्याला करता येतो प्रोग्राममध्ये. तर ऑप्शन एक्सप्लिसिटचा वापर केल्यानंतर बघा, आता प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला तो test5 कंपाईल एरर देतो. व्हेरिएबल नॉट डिफाईन्ड. वाय हा व्हेरिएबल डिफाईन केलेला नाही, डिक्लेअर केलेला नाही आहे, असा आपल्याला तो एरर मेसेज देतो आणि प्रोग्राम तिथे थांबतो. तर हा उपयोग आहे ऑप्शन एक्सप्लिसिटचा. व्हेरिएबल डिक्लेरेशन, व्हेरिएबल डिफाईन करणं जर आपल्याला कंपल्सरी करायचं असेल तर त्यावेळेस आपण जे ऑप्शन एक्सप्लिसिट आहे हे यूज करू शकतो. डिफाईन्ड किंवा डिक्लेअर्ड व्हेरिएबल व्यतिरिक्त दुसरा कोणताही डेटा आपल्या प्रोग्राममध्ये शिरकाव करू नये, घुसखोरी करू नये यासाठी याचा वापर केला जातो ऑप्शन एक्सप्लिसिट. फक्त नोन आणि डिफाईन्ड, डिक्लेअर्ड असेच व्हेरिएबल चा प्रोग्राममध्ये उपयोग व्हावा यासाठी आपण ऑप्शन एक्सप्लिसिटचा वापर करू शकतो. आतापर्यंत आपले जे जे स्किल्स आपण व्ही बीमधून घेतलेले आहेत त्या स्किल्सवर आधारित एक प्रोजेक्ट टाईप काही प्रश्न सोडवायचे आहेत. ते म्हणजे युजरकडून सेल्सिअसमध्ये एंटर केलेलं टेम्परेचर फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट करायचं. त्यासाठी एक फॉर्म बनवून त्यामध्ये लेबल, त्यानंतर टेक्स्ट बॉक्स या कंट्रोल्सचा वापर करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. त्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम, आस्क द युजर टू इनपुट अ व्हॅल्यू इन इंचेस अँड कन्वर्ट इट टू सेंटीमीटर्स. युजरकडून इंचेसमध्ये एक व्हॅल्यू घ्यायची आणि त्याला सेंटीमीटर्समध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे इंच टू सेंटीमीटर कन्व्हर्टरचा प्रोग्राम करायचा आहे. सर्वप्रथम आपण एक फॉर्म घेऊ. हा इथं फॉर्म घेतला. आता यावर आपल्याला एक आधी लेबल घेऊया. या लेबलमध्ये मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. तो आपण कॅप्शनमध्ये देऊया. एंटर टेम्परेचर इन सेल्सिअस. हा मेसेज दिल्यानंतर आपण इथे एक टेक्स्ट बॉक्स घेऊ ज्यामध्ये युजर टेम्परेचर व्हॅल्यू एंटर करेल.
हा आपण घेतला टेक्स्ट बॉक्स 1, हा लेबल 1 टेक्स्ट बॉक्स 1. या टेक्स्ट बॉक्समध्ये युजरकडून टेम्परेचर व्हॅल्यू एंटर केली जाणार आहे सेल्सिअसमध्ये. आता आपण आणखीन एक लेबल घेऊया. कशासाठी? तर कन्व्हर्टेड टेम्परेचर जे आहे हे डिस्प्ले करण्यासाठी. याला कॅप्शन देऊ टेम्प इन फॅरनहाइट. टेम्प इन फॅरनहाइट इक्वल टू त्यामध्ये एक कंट्रोल आपण इन्सर्ट करूया कमांड बटनचा. कमांड बटन कंट्रोल इन्सर्ट करून त्याला आपण कॅप्शन देऊया सेल्सिअस टू फॅरनहाइट आपण कन्वर्ट करणार आहे म्हणून C to F असं एक त्याला. आता यामध्ये युजर टेम्परेचर एंटर करेल ते आपल्याला इथे दिसलं पाहिजे. याचा थोडासा आपण फॉन्ट मोठा करून घेऊया. ओके. तर आता याच्यासाठीचं जे कोडिंग आहे ते बघू. एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया जो टेम्परेचर युजरने दिलेलं टेम्परेचर स्टोअर करणार आहे. तर डिम ए किंवा टेम्परेचरसाठी टी घ्या. टी ॲज इक्वल टू नाही, टी ॲज इंटिजर. आता टी या व्हेरिएबलला आपण टेम्परेचर घेणार आहोत. तर ते टेम्परेचर कुठून येणार आहे? तर टेक्स्ट बॉक्स 1 मधून. म्हणून टी इक्वल टू टेक्स्ट बॉक्स 1 डॉट व्हॅल्यू. टेक्स्ट बॉक्स 1 मध्ये जी काय व्हॅल्यू युजर देणार आहे ती आपण टीला असाइन करायची आहे. आता इथे आणखीन एक व्हेरिएबल असाइन केला पाहिजे आपण, ज्याच्यामध्ये फॅरनहाइट मध्ये कन्वर्ट केलेली व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत आपण. तर याला टी सेल्सिअस TC आणि TF टेम्परेचर इन फॅरनहाइट असं आपण व्हेरिएबल्स देऊया. तर हा देखील इंटिजर डिक्लेअर करायचा आहे. डिम TC ॲज इंटिजर आणि TF ॲज इंटिजर. TC म्हणजे टेम्परेचर इन सेल्सिअस युजरकडून घ्यायचं आहे टेक्स्ट बॉक्स 1 मधून आणि ते टेम्परेचर इन फॅरनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं. याचा फॉर्म्युला जो आहे तो फॅरनहाइट इक्वल टू C, म्हणजे आता TC मध्ये जी व्हॅल्यू असेल ती TC इंटू 9/5 TC इंटू 9/5 आणि याच्यामध्ये प्लस 32 असा फॉर्म्युला आहे. म्हणजे सेल्सिअसमध्ये जे टेम्परेचर आहे त्याला 9/5 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि या संपूर्ण व्हॅल्यूमध्ये 32 प्लस करायचे, असा तो फॉर्म्युला आहे. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे? तर TF मध्ये जी व्हॅल्यू येईल म्हणजे टेम्परेचर इन फॅरनहाइट, हे आपल्याला आता इथे फॅरनहाइट मधलं टेम्परेचर मिळालं या फॉर्म्युलानुसार. ते आपल्याला TF मध्ये असाइन होईल ती व्हॅल्यू. आता TF डिस्प्ले करायचा आहे. हा कुठे डिस्प्ले करणार आहोत आपण? तर लेबल 2 मध्ये. म्हणून लेबल 2 डॉट कॅप्शन, लेबल 2 डॉट कॅप्शन इक्वल टू काय? तर एक मेसेज आपण देणार आहोत त्याला, टेम्परेचर इन फॅरनहाइट. टेम्परेचर इन फॅरनहाइट इक्वल टू अँड ही व्हॅल्यू तिथे पुढे डिस्प्ले झाली पाहिजे.
ही व्हॅल्यू म्हणजेच TF. ओके, तर हा आपला प्रोग्राम इथे कंप्लीट होईल. आता तो व्यवस्थित रन करून बघूया. रन करून आपल्याला तो डिझायर्ड आउटपुट देतोय का. तर इथे आपण रन केला प्रोग्राम. एंटर टेम्परेचर इन सेल्सिअसमध्ये टेम्परेचर एंटर करून आपल्याला C2F. आता इथे आपण 21 डिग्री सेल्सिअसचं 70 डिग्री फॅरनहाईटमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. इथे तुम्ही जे काय टेम्परेचर एंटर कराल सेल्सिअसमध्ये ते कन्वर्ट केल्यानंतर फॅरनहाईटमध्ये इथे आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. 35 डिग्री सेल्सिअस इक्वल टू 95 डिग्री फॅरनहाईट. तर अशाच पद्धतीने उर्वरित 3 प्रॉब्लेम्स जे आहेत हे सॉल्व करायचे आहेत.